हॅलो, नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो. तर तर आज आज आपण बोलणार एका आहोत विषयावर होममेकरसाठी काय गरजेचं आहे, ग्रूमिंग, सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि लाईफस्टाईल कशी ठेवायची. तर चला सुरुवात करूया. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, एक गृहिणी सगळ्या घराची गरजा काय आहेत ते काळजीने लक्षात ठेवते, पण स्वतःच्या गरजाची वेळ आली तर म्हणते आता राहू दे, नंतर बघू. सकाळी उठले की तिला लक्षात असतं कुठल्या मुलासाठी काय बनवायचं, कोणाला काय आवडतं, घरात कोणतं सामान संपत आले आहे, घराची डीप क्लिनिंग कधी करायची, सकाळचा लंच आणि रात्रीच्या डिनरमध्ये काय बनवायचं, हे सगळं माहिती असतं. पण या सगळ्या लिस्टमध्ये स्वतःसाठी काहीच नाही. स्वतःचं नाव गायब असतं. ती सगळ्यांसाठी चांगले कपडे घेते, पण स्वतःसाठी घ्यायची वेळ आली की नाही, नको, माझ्याकडे आहेत कपडे असे म्हणते. ती मुलांचं स्किन केअर करते, हेअर केअर करते, पण स्वतःकडे बघत नाही. ती सगळ्यांना आराम करायला सांगते, पण जेव्हा स्वतः आराम करायला लागते तेव्हा तिच्या डोक्यात घरातली कामे फिरायला लागतात. आणि अशा प्रकारे ती कधी स्वतःला विसरून जाते तिचं तिलाच माहीत होत नाही, आणि ती कधी मागे राहायला लागते तिलाच लक्षात येत नाही. पण मग आज आपण या व्हिडिओमध्ये याच गोष्टी बदलण्यासाठी छोटीशी सुरुवात करूया. चला तर आज आपण कोणत्याही महागड्या ब्युटी प्रोडक्टबद्दल किंवा लक्झरी लाईफस्टाईलबद्दल बोलणार नाही. आज आपण बोलणार आहोत एका गृहिणीच्या ग्रूमिंगची. घरीच राहून ती स्वतःला स्वच्छ, फ्रेश, प्रेझेंटेबल कसे ठेवणार. आपण बोलणार आहोत घरी असूनही आपण कोणते कपडे घालू शकतो, कोणते कम्फर्टेबल आणि डिसेंट आउटफिट तुमच्या पर्सनॅलिटीला छान लूक देतील. आपण बोलणार आहोत पर्सनल हायजीनबद्दल, कारण की खरी ग्रूमिंगची सुरुवात स्वच्छतेनेच होते. आपण बोलूयात स्किन केअर, हेअर केअर. एवढ्या बिझी रुटीनमध्ये जास्त वेळ न लावता आपण कशी स्वतःची बेसिक केअर करायची. यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे सेल्फ लव्ह. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणे, स्वतःवर प्रेम करणे, मी टाईम काढणे, स्वतःची काळजी घेणे. पूर्ण फॅमिलीला ज्याप्रमाणे आपण एनर्जी देणारी स्त्री स्वतः देखील एनर्जेटिक असली पाहिजे. एका स्त्रीची सुंदरता ही फक्त तिच्या चेहऱ्यावर, कपड्यांमध्ये नाही, तर ती तिच्या कॉन्फिडन्समध्ये आहे, तिचे विचार आणि व्यक्तिमत्वात आहेत. सगळ्यात शेवटी बोलणार आहोत लाईफस्टाईल आणि अशा छोट्या छोट्या हॅबिट्स ज्यामुळे तुम्ही दिवसभरात फ्रेश, पॉझिटिव्ह आणि आनंदी राहाल. जर तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हालाही वाटते की घराच्या जबाबदाऱ्या, फॅमिली यांच्यामध्ये स्वतःला कुठेतरी हरवले, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी डोळा उघडला की पहिला विचार असतो की आज नाश्त्यात काय बनवू, मुलांना डब्यात काय देऊ, त्यांना शाळेत कधी जायचं आहे, घर कधी स्वच्छ करू, लंचमध्ये काय बनवू, डिनरमध्ये काय बनवू, कपडे कधी धुवायचे. यातच दिवस कसा निघून जातो तिचं तिलाच कळत नाही. आणि रात्र येते पण एक प्रश्न मिसिंग असतो, मी कशी आहे. तुम्ही सगळ्यांचा चेहरा बघून ओळखता कोणाचा मूड कसा आहे, पण स्वतःचा चेहरा आरशात बघून कधी स्वतःला म्हणालात का की आज मी आतून कशी आहे. कधीतरी स्वतःला नोटीस करायला शिका. ग्रूमिंग म्हणजे स्वतःला बदलणे नाही, तर स्वतःला ओळखणे. चला तर ग्रूमिंगबद्दल बोलूयात. ग्रूमिंग म्हणजे असं नाही की स्वतःचा नॅचरल लूक बदलायचा किंवा रोज हेवी मेकअप करायचा. ग्रूमिंग म्हणजे स्वतःला स्वच्छ, फ्रेश आणि ऑर्गनाइज, प्रेझेंटेबल ठेवायचं. सकाळी आंघोळ करून फ्रेश होणं, त्यानंतर प्रॉपर केस विंचरणं, चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं, आपली नखे कापणे, स्वच्छ कपडे घालणे, आपले फुटवेअर स्वच्छ ठेवणे. या छोट्या छोट्या गोष्टी वाटत असतील, पण ओव्हरऑल या तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक आणतात. सेल्फ ग्रूमिंग म्हणजे स्वतःला मेंटेन ठेवणे. कोणी कॉम्प्लिमेंट द्यायची वाट बघायची गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला फील करता तेव्हा हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स स्वतःला फील केल्यामुळे वाढतो. आता आपण बोलू, भरपूर स्त्रिया घरातच आहेत म्हणून असे तसे कपडे घालतात, पण प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे, स्वतःला छान वाटतं म्हणून राहिलं पाहिजे. त्यासाठी काही महागड्या कपड्यांची गरज नाही. काही साधे, कम्फर्टेबल व डिसेंट सलवार सूट, सिंपल कुर्ता पजामा, असे काही साधे कम्फर्टेबल जे की घरात घातले व काम केलं तरी स्वतःला छान वाटेल. काही गृहिणींना सवय असते कपडे खूप खराब होईपर्यंत आणि फाटेपर्यंत घालायची, की स्वतःलाच चांगलं नाही वाटत. आपली पर्सनल हायजीनकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
सुंदर दिसण्याआधी स्वच्छ आणि हेल्दी राहणं गरजेचं आहे. ग्रूमिंग म्हणजे काय हो? नखे कापणे, केस व्यवस्थित विंचरणे, कपडे स्वच्छ नीटनेटके घालणे, व्यवस्थित स्वच्छ राहणे. आता आपण बोलूया सेल्फ लव्हबद्दल. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा, स्वतःचा रिस्पेक्ट करा. स्वतःची शरीरयष्टी, वय स्वीकारणं, स्वतःला ब्लेम न करणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच सेल्फ लव्ह आहे. प्रत्येक स्टेजमध्ये आपली बॉडी बदलत असते. आपण वेगळे दिसत असतो. लग्नाच्या अगोदर वेगळे दिसतो, लग्नानंतर वेगळे दिसतो, आई झाल्यानंतर वेगळे दिसतो. अशा प्रकारे शरीरात आपले बदल होत असतात. पण प्रत्येक एज आपण एन्जॉय केलं पाहिजे. चेहऱ्यावर लाईन्स आल्या, केस पांढरे झाले तर ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे. सेल्फ लव्ह करता आलं पाहिजे. सेल्फ लव्ह म्हणजे काही महागडं रुटीन नाही, तर दिवसभरातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढणे आणि आवडीच्या गोष्टी करणे. जसे की एक कप चहा आपल्याला आवडीचा आहे, निवांतपणे आपण लावलेल्या हिरव्यागार झाडांजवळ बसून मस्त पिणे, एन्जॉय करणे शांतपणे. आवडीची पुस्तके वाचणे, एखादे आवडीचे गाणे ऐकणे, स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर वेळोवेळी स्वतःला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग करणे आहे. असं छोटा-छोटा 10-10 मिनिटाचा वेळ आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. कधी-कधी मूड खराब असेल तर एखादं आवडीचं गाणं ऐकलं पाहिजे. त्यामुळे आपला मूड एकदम छान होतो. स्किन केअर करायचं, हेअर केअर करायचं, मस्त केसांना तेल लावून मसाज करून हेअर वॉश करायचा, निवांतपणे शांतपणे बसायचं. कधीतरी शरीर थकतं तसं मनही थकतं, त्यामुळे त्यालाही आरामाची गरज असते. तर त्यामुळे तुम्ही जर शांत राहाल तर तेवढेच घर देखील शांत राहील. दिवसभरात काम करता करता छोटे छोटे ब्रेक, जेवढे घरातले महत्त्वाचे आहेत तेवढे तुम्ही देखील महत्त्वाचे आहात. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या, आराम करा, तुम्ही स्वतःची केअर करा. एक खुश स्ट्रॉंग स्त्रिया घर देखील छान ठेवतात. मी टाईम म्हणजे स्वार्थ नाही, पण आपल्याला तेव्हाही गिल्ट येतो की घरातली कामे सोडून मी आराम करते, पण ते चुकीचं नाही, कारण तुम्ही मशीन नाही. आता कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, तर काही स्किल्स शिका, स्वतःचं नॉलेज वाढवा. आजपासून स्वतःला एक वचन द्या की मी सेल्फ ग्रूमिंग करेन, सेल्फ लव्ह देखील करेन आणि छोट्या छोट्या सवयी तुमचा कॉन्फिडन्स वाढवतील. स्वतःचा मी टाईम कसा काढायचा ते बघा. आणि तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कोणती गोष्ट तुमच्या मनापर्यंत पोहोचली, काय आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. आणि तुम्हाला या व्हिडिओमधली कोणती गोष्ट आवडली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर मग बाय.